परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागारातच आहे। मेश्राम यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटुंबियांची भूमिका आहे। परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे सासरे अनिल धानोरकर जबाबदार आहेत, असा कुटुंबियांनी आरोप केलाय। त्यामुळे आमच्या शेतजमिनीचा 7/12 आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण मिळावं, अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला आज 3 दिवस पूर्ण झालेले आहे आणि अद्यापही त्यांचा जो मृतदेह आहे तो कुटुंबीय स्वीकारण्यास तयार नाही आहे आणि त्याचमुळे त्यांचा जो मृतदेह आहे तो चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातलं जे शीतगृह आहे, शवागार आहे, इथे ठेवण्यात आलेला आहे। अद्यापही या पूर्ण प्रकरणावर काही तोडगा निघू शकलेला नाही आहे आणि कुटुंबियांनी म्हणजेच शोकसंतप्त जे कुटुंबीय आहे त्यांनी अजूनही आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही। कुटुंबियांकडून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आज ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापही कुटुंबीय जे आहे ते आपल्या मागणीवर ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे पोलिसांची सुरक्षा देण्यात यावी, कारण कुठेतरी धानोरकर कुटुंबियांचा या संपूर्ण प्रकरणात दबाव आहे। सोबतच जो 7/12 आहे शेतीचा तो आमच्या नावावर करण्यात यावा आणि जो ताबा आहे, कारण त्या या शेतावर अजूनही धानोरकर कुटुंबियांचाच ताबा आहे, तो ताबा त्यांच्याकडून काढून आमच्याकडे देण्यात यावा, ही सुद्धा मागणी आहे। आणि त्याचमुळे अद्यापही जे कुटुंबीय आहे ते परमेश्वर मेश्राम यांचा जे मृतदेह आहे ते स्वीकारण्यास तयार नाही। कदाचित आज या संपूर्ण प्रकरणात काही मार्ग निघू शकतो, मात्र 3 दिवस मृतदेह या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारे त्या मृतदेहाची विटंबनाच होत आहे असंही आपण म्हणू शकतो। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।